धुळे शहरात केंद्रीय सरकार योजनांतर्गत घरकुल योजना आणण्याबाबत खासदार डॉ. शोभाताई बत्साव यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरात गेल्या 10 वर्षापासून अल्पसंख्याक समाजाचे अनेक अतिक्रमण घर महापालिकातर्फे तोडण्यात आले, पण या अतिक्रमणधारक केंद्रीय सरकारचे घरकुल योजनेचा लाभ घेण्यात वंचित राहिले। कारण शहरापासून 10 किलोमीटर लांब मोहाडी उपनगरात घरकुल योजना राबवण्यात आली। तिथे मूलभूत सेवा नसल्याने व लांब असल्यामुळे अतिक्रमणधारक घरकुल योजनाचे लाभ घेण्यापासून वंचित राहिले। धुळे शहरात अल्पसंख्याक समाजामध्ये अत्यंत गरिबी व दारिद्र्य रेषेखाली राहणारे खूप मोठे नागरिक आहेत। त्यांना आपला उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण आहे। ते अजून मोठ्या प्रमाणाने नागरिक अतिक्रमणमध्ये राहतात। सरकारतर्फे त्यांची घरची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे धुळे शहराच्या मध्य भागात मौलवी बाळा मस्जिद ट्रस्टची सुमारे 10 एकर जमीन गरिबांसाठी घरकुल योजना राबवण्याबाबत गट क्रमांक 387 क आरक्षित आहे। त्यामुळे या जागांमध्ये केंद्र सरकारची घरकुल योजना लागू करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी अब्दुल लतीफ, लल्लू सेठ, हाजी शवाल अमीन, आमीन पटेल, वसीम बारी, शब्बीर मंसूरी, मुख्तार मंसूरी, युसुफ मुल्ला, सलीम टंकी, वसीम बिस्मिल्ला खान, सादिक शेख, हाजी रोशन सत्तार, परवेश शेख, खान अबुलास, साबिर सेठ, अफसर पठाण, हफीज शेख आदी उपस्थित होते।